पुण्यात एक बातमी आहे, सविस्तर पाहूयात। अक्षय तृतीये निमित्त पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भव्य फुलांची आरास साकारण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात अगदी सकाळपासून या ठिकाणी गर्दी करतात। बाप्पाला तब्बल 11,000 आंब्यांचा नैवेद्य हा दाखवण्यात आलेला आहे आणि बाप्पाच्या मूर्तीला तब्बल 11,000 आंब्यांची आरास ही साकारण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। 3.5 मुहूर्तापैकी असलेला एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि त्याला सर्वात जास्त महत्त्व आहे। त्याच अनुषंगाने आज राज्यभरातल्या सगळ्या मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे। त्यासोबतच पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा भाविकांनी सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। जसं आपण या दृश्यांमधून बघू शकतो की सुंदर अशी आरास ही गणपती बाप्पाला केलेली आहे आणि जवळपास 11,000 आंबे हे वापरण्यात आलेले आहेत या सगळी आरास ही साकारण्यासाठी। त्यासोबतच सुंदर फुलं जी आहेत ती फुलांची देखील आरास गणपती बाप्पाला केलेली आहे। सगळ्यांची एक मनोकामना असते की अशा महत्त्वाच्या मुहूर्तांना बाप्पाचं दर्शन सगळ्यात पहिले घ्यावं। त्याच पार्श्वभूमीवरती आज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येण्यास सुरुवात केलेली आहे। जसं आपण या दृश्यांमधून बघू शकतो की जवळपास 11,000 आंब्यांची आरास ही साकारण्यात आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती उद्या हे जे 11,000 आंबे आहेत ते ससून रुग्णालयाच्या रुग्णांना वृद्धाश्रमात अनाथ आश्रमात हे दान केले जाणार आहेत। आणि त्यासोबतच जसं आपण बघू शकतो की दिवसभर ही लगबग भाविकांची सुरूच राहणार आहेत। आणि त्यासोबतच इकडे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे मध्यवर्ती भागात असल्याने त्या वाहतूक कोंडी होऊ नये यामुळे वाहतुकीत देखील मोठे बदल करण्यात आलेले आहेत। तर आता सगळीकडे एक उत्साहाचं वातावरण तर आहेच, त्यासोबतच आता भाविक गर्दी करायला आणखीन सुरुवात देखील केलेली आहे आणि ही दिवसभर गर्दी ही अशीच पाहायला आपल्याला मिळणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।